नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. घरगुती वीज बिल संदर्भात आणि शेतीच्या वीज बिल संदर्भात आपण जो न्यायालयीन लढा लढला होता त्या लढ्याला आपल्याला यश आलं आणि घरगुती लाईट बिल आणि शेतकऱ्याचं वीज देयक हे न देण्यामागे आपलं श्रेय त्याबद्दल आपण काय सांगाल? माझं स्पष्ट मत आहे की कायद्याप्रमाणे आणि नैसर्गिक निर्णयाप्रमाणे एखादी वस्तू जर आपण घेत असलो विकत तर ती घेतल्याच्या नंतरच तिचे पैसे आपण देतो. न घेता आपण पैसे कसे देणार? म्हणून वीज व्यवस्थित असेल तरच बिल द्यायचं आणि न वीज घेता बिल कसं द्यायचं असा प्रश्न आहे. आणि त्याला कायद्यात तरतूद आहे की जर का ते तुम्हाला व्यवस्थित दर्जेदार कायद्यातल्या तरतुदी त्या अनुषंगाचे विजेचा सप्लाय नाही मिळाला तर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगाने कोर्टातली लढाई मी लढलो आणि ती मी जिंकलो. आता हेड ऑफिसने एक पत्र काढलंय की रेग्युलर लाईट बिल ज्यांनी भरलेलं आहे घरगुती किंवा कुठलंही त्याला ज्या दर्जाची वीज अधोरेखित केली गेलेली आहे कायद्यामध्ये तशी जर मिळालेली नसेल तर नुकसान भरपाई देणं चालू केलं पाहिजे. खात्यावरती पैसे टाकणं चालू केलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक मुख्य अभियंत्यांना महाराष्ट्रभर अशा पद्धतीचे आदेश हेड ऑफिसहून गेलेले आहेत महावितरणच्या की पैसे देऊन टाका. 7 दिवसात पैसे द्या अशा पद्धतीचे आदेश होते जे आता आदेश निघून 10 दिवसाच्या वर झालेले आहेत. त्यांच्याकडे जी माहिती होती ती माहिती त्यांनी मुख्य अभियंत्यांना दिलेली आहे आणि ती माहिती प्रसारित झालेली आहे. पण त्या पत्रात असंही म्हटलेलं आहे की जर का असे बरेच लोक असतील की ज्यांना खरं म्हणजे हे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याची माहिती नाही आहे त्यांना सुद्धा शोधून ते पैसे दिले पाहिजे. आता या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम जे आता पेंडिंग आहे ते काम आता द्रुत गतीने सुरू झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि अर्थातच हे काही अनैसर्गिक नाहीये. तुम्ही जर का वस्तू घेतली तरच तुम्ही तिचे पैसे देणार. जर वस्तूच नाही घेतली तर पैसे कसे देणार? वीज टिकते का? घरातली का होत नाही? वीज राहते का? कितीदा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये वीज जाते? हे सगळे प्रकरण जे काही विषय आहेत ते सगळ्यांना दररोज आपण भोगतोय. तुम्ही काय आणि मी काय. लाईट गेली की घरात गोंधळच. पण हा जो सगळा एकंदरीत प्रकार आहे या अनुषंगाचा जो हा आदेश आलेला आहे तर याच्या पार्श्वभूमीवरती एक तर नुकसान भरपाई त्याने सण सोडली पाहिजे. नाही तर किमान आपण लोकांचे पैसे देणं लागतो आणि आपल्याकडे जर पैसे नसतील तर किमान आपण आता पैसे मागू तरी नाही म्हणून लाईट बिल मागितलं नाही पाहिजे असा हा एकत्रित विषय आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नैसर्गिक न्यायाच्या अनुषंगाने ही गोष्ट खरी आहे. पुन्हा एकदा मी इथं सांगतो की तुम्हाला जर ती गोष्टच मिळाली नाही जी तुम्ही विकत घेतली असं तुमचं म्हणणं आहे तर तुम्ही त्याचे पैसे कुठून द्यायचे? तुम्ही द्या आणि पैसे घ्या. चांगली वीज द्या, चांगले पैसे घ्या. पेट्रोल पंपावर पेट्रोल न भरता पेट्रोलचे पैसे कुठून देणार? अशा पद्धतीचा कायदा असल्यामुळे त्याचा आधार आहे. आणि म्हणून राज्यात कुठेही रेग्युलर लाईट बिल भरणाऱ्यांनी आता नुकसान भरपाई मागितली पाहिजे याच्याऐवजी की आपण आता लाईट बिल भरलं पाहिजे. म्हणून राज्यात कोण्याही ठिकाणी मुंबई पासून गडचिरोली पर्यंत आता रेग्युलर लाईट बिल भरणाऱ्या लोकांनी नुकसान भरपाईची वाट बघावी नक्की लाईट बिल भरण्याची घाई करावी. ज्यांचे पैसे लोकांचे महावितरण करे आहेत ते पैसे अगोदर घेतले पाहिजे आणि मग दर्जेदार लाईट जर मिळाली तर मग लाईटचे पैसे दिले. हे 2 टप्पे आहेत. एकदा आपले पैसे घ्या तो लोक हे मागू शकत नाही आणि आपले घेतल्यानंतरही दर्जेदार लाईट मिळत असेल तरच द्यायचे नाही तर पुन्हा नुकसान भरपाई घ्यायची. तेव्हा अशा पद्धतीने हे आहे आणि भगवंताच्या कृपा आशीर्वादाने हे मला यश मिळाले लोकांच्यासाठी. याच्यात माझा कौतुक काही स्वतःचा स्वार्थ नाही.